नमस्कार मित्रांनो, मी आणि माझे मित्र प्रसन्न दादा, शुभम सकपाळ आणि ऋतिक तोडणकर आम्ही सगळे मनोरा डॅमला जातोय। सकाळचे वाजले 7:15। आम्हाला थोडा उशीर झालाय, पण बघूया पुढे काय काय घडतं। चला। मित्रांनो, आम्ही इथे बाईक मध्ये हवा भरण्यासाठी थांबलेलो। तर हवा भरता भरता आम्ही विचार करतो की आम्ही चहा सुद्धा पिऊन घ्या। आम्ही चौघं थांबलोय, मी, ऋतिक, शुभम आणि प्रसन्न दादा। तर आम्ही विचार करतो चहा पण पिऊन घेऊया। सकाळचे 8:30 झाले। आम्ही मस्त रमत गमत मजा करत करत रस्ता बघत बघत आलो। आमची चुकामुक झालेली पुढे मागे, पण शेवटी भेटलो आम्ही। तर आपण जरा चहाचा आस्वाद घेऊया। आमचा चहा वगैरे पिऊन झालाय, आम्ही आता निघालोय। आता बघू पुढे कुठपर्यंत आम्ही जातो, मनोरा डॅमला पोहोचतो की नाही पोहोचतो, काय होतंय बघूया। बाईक वगैरे काढल्यात आम्ही, सगळी तयारी झाली आहे। तर चला। मित्रांनो, रस्ता अतिशय खराब आहे, म्हणून आम्हाला उतरावंच लागलं शेवटी। बाईक सुद्धा मुश्किलने चढते, असा रस्ता आहे। अतिशय घाणेरडा, तुम्ही बघू शकता। खूप दगड धोंडे आहेत इकडे, आमच्यासारखेच। तर रस्ता खूप खराब असल्यामुळे थोडा वेळ आम्हाला पायी पायी चालावं लागतंय। पायी हळूहळू चाला कोणीतरी म्हटलं काय, पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला। बाईकच मुश्किलने चढत्याची यायला आम्ही काय चढणार, पण वरती पोहोचल्यावरती जो सीन आहे ना, तो बघायला खूप मजा येईल। आम्ही सर्वांनी अजून गावच्या ठिकाणी आले तरी सुद्धा मास्क वगैरे काढले नाही आहेत, कारण आमच्यामुळे दुसऱ्या कोणत्या गाववाल्यांना वगैरे त्रास नाही झाला पाहिजे। छान रस्ता होता, आयला आपल्याला सोडून गेलेले ते लोक। हा ना, त्यांना जरा रस्ता मोकळा भेटला, चांगला रस्ता जसाच भेटला ना, जसा स्टार्ट झाला आम्हाला सोडला आणि फार लांबच्या लांब निघून गेले ते लोक। आराम करतात। आता इथे व्ह्यू खूपच सुंदर आहे। इथे ना मस्त कौलारू घर आहेत, निळशार पाणी आहे, पाण्याचा खूप मोठा साठा आहे इथे। या धरणावरची खरी मजा आहे ना ऍक्च्युली पावसाळ्यातच येते। आम्ही पावसाळ्याच्या थोड्या नंतर आलोय, तरी पण काय एवढं हे नाही, पण ठीक आहे। आता लॉकडाऊन नंतर खूप चांगलं वाटतं इकडे यायला खूप। आणि मेन म्हणजे इथे गर्दी नाहीये, काही नाहीये। गावातली पण फार कमी लोक आहेत जे बाहेर पडतायत। तुम्हाला हे सगळे एक्सपिरियन्स आहेत ना, जोपर्यंत तुम्ही येऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला बघायला मजा नाही येणार। कारण निसर्गाच्या जेवढं तुम्ही सानिध्यात राहाल ना, तेवढी चांगली गोष्ट आहे। आणि जेव्हा आम्ही अशा गावाच्या साईडला येतो, तेव्हा एक वेगळाच मातीचा ओलावा असतो, मातीचा वास असतो। घरातल्या चुलीचा धूर बाहेर येत असतो, त्याचा एक वेगळा सुगंध असतो, शेणाचा वास येतो। याचा ऐकू नका, हा शेणाचा पण वास येतो, पण ठीक आहे, ती पण वेगळीच मजा आहे। मजा म्हणजे टेस्ट वगैरे नाही करायचं आपण। तर आम्ही फायनली पोहोचलोय मनोरा डॅम जवळ। हा मनोरा डॅम बघू शकता तुम्ही, पाण्याचा केवढा मोठा साठा आहे मागे, आणि ह्या बाजूला
दूर दूरपर्यंत हिरवगार जंगल आहे. आम्ही सर्व मित्र पोहोचलो आहे. आता तुम्ही इकडचे शॉट्स बघा. आम्ही मनोरा डॅम बघायला आलेलो. डॅम अतिशय सुंदर आहे. आमचा डॅम बघून झाला आहे. आमच्याशिवाय इकडे दुसरं कोणीच नव्हतं. म्हणजे एवढं चांगली गोष्ट आहे ना की गर्दीला अजिबातच नाही. फक्त आम्ही 4 मित्र आलो, आम्ही तेवढेच होतो आणि गावातले लोकंसुद्धा इथे नाही आहेत. तर आमचा डॅम बघून झाला आहे. आम्ही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे सुद्धा घेतले. इथे ऊन एवढं आहे ना, असं वाटतं उन्हाळा, पावसाळ्याच्या नंतर डायरेक्ट उन्हाळाच सुरू झाला असं वाटतंय. माझ्यासोबत शुभम आहे. त्याला बघा एवढी थंडी वाजते उन्हामध्ये, त्याने उडीच घातली डायरेक्ट. म्हणजे एक वेगळीच दुनियादारी. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला, आपण नाशिक साईडला गेलेलो आणि आता आपण पालघर साईडला आलो आहे. तिकडचा निसर्ग वेगळा होता, तिकडचं लोकजीवन वेगळं होतं, इकडचं लोकजीवन वेगळं आहे. तुम्ही जेव्हा इकडे याल तेव्हा फक्त फिरू नका किंवा फक्त कॅम्पिंगसाठी येऊ नका. तर इकडे जी लोकं राहतात, जी जुन्या काळातली लोकं राहतात, त्यांच्याशी भेटा, त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करा, जेणेकरून तुम्हाला आणखी माहिती मिळेल जागेबद्दल. आणि आम्ही इथे आलो आणि आम्ही जेव्हा पाणी बघितलं, पाणी एवढं स्वच्छ आणि निर्मळ होतं की आम्हाला आरपार मासे दिसत होते पाण्यामधले. एवढं स्वच्छ पाणी होतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगेन की कचरा वगैरे करू नका. आपणच आपल्या निसर्गाची निगा राखली पाहिजे. तर मित्रांनो, मनोर डॅम अशा प्रकारे तुम्ही बघितला. खूप मजा केली. खूप बघण्यासारखं काय. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते लोक इथे येतील. ही प्लेस बघायला खूप छान आहे, हिरवीगार जागा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू.